नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 3 सोप्या, सुंदर, सुटसुटीत आणि झटकेपट होणाऱ्या रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रांगोळ्या आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर जुनेच असाल चॅनलवर, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरले असाल, तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मध्ये पण आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांनाही आपल्या रांगोळ्या बघायला मिळतील. आपली ही कला सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आपली रांगोळी फक्त भारतातच नाही तर दुसऱ्या देशातही बघितली जाते, याचा खूप आनंद होतो आहे. आणि हे तुमच्या सपोर्टमुळेच आहे. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. आपल्याला भरपूर प्रतिसाद चांगला भेटतो आहे रांगोळ्यांना. बॉर्डर रांगोळ्या वगैरे भरपूर तायांच्या खूप छान छान कमेंट्स येत आहेत. त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं आहे ते मला कमेंटद्वारे कळवा. तुमचं काही अडचण असेल रांगोळीविषयी तर मी ती नक्की सॉल्व करायचा प्रयत्न करेल. म्हणजे मला जेवढं जमेल तेवढं तर नक्कीच ट्राय करेल मी. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. अशा पद्धतीने बघा, रेषा आणि टिंब काढून घेतली आणि त्याला डिझाईन करून घेतली. याआधी आपण ह्या प्रकारचे रांगोळी काढले आहे, फक्त तिथं चौकोन वापरला आहे षटकोनाऐवजी. तुम्ही त्रिकोण, वर्तुळ असे पण आकार वापरू शकता. आणि इथे मध्ये मी स्वस्तिक काढून घेतलं आहे स्टेन्सिलच्या मदतीने. तुम्ही शंख, ओम किंवा गोपद्म, सरस्वतीचं पण एक स्टेन्सिल भेटते, ती पण काढू शकता. आणि कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी इथं लाल आणि पिवळा कलर वापरला आहे. तर बघू शकता तुम्ही. आज घरी जरा गडबड आहे आमच्या, थोडं लाईटचं काम चालू आहे, त्यामुळे थोडा आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला. पिवळा कलर असे 6 टिंब टाकून घेतले, 6 कोपऱ्यांना 6. आणि त्यामध्ये आपण लाल कलर आणि सफेद कलर भरणार आहोत. किती छान दिसते बघा ही रांगोळी, म्हणजे कुणालाही काढता येईल एवढे सोप्या रांगोळ्या ह्या. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी काढून झाली मैत्रिणींनो, बघू शकता. आणि मी तुम्हाला मुद्दाम 3 फोटो ॲड करते, म्हणजे कुठल्या अँगलने कशी रांगोळी दिसली जाते ते बघतो. वेगवेगळ्या अँगलने आपली रांगोळी कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने पहिली रांगोळी काढून झाली. किती सुंदर सोपी रांगोळी. तर ही दुसरी रांगोळी 3 ते 2 असे टिपके काढून घ्यायचे. यात आपण 3 त्रिकोण तयार केले, ट्रिअँगल. आणि त्याच्या बाजूला आपण डिझाईन काढणार आहोत. सेम त्याच पॅटर्नमध्ये डिझाईन काढणार आहोत, रेषा आणि टिंब वापरून. म्हणजे तुम्ही असं आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे, अरे बाबा आपल्याला आता अशी रांगोळी काढायची आहे, असं तसं. मी म्हणजे अशी इमॅजिन करते आपल्याला अशी काढायची आहे, जेणेकरून आपल्या मैत्रिणींना सुटसुटीत, म्हणजे सोपं झालं पाहिजे रांगोळी काढायला. रांगोळ्या पण सुटसुटीत पाहिजे, जास्त म्हणजे त्यात रांगोळीत अशी गिचगिच नको आहे जास्त, नाही का. रांगोळी कशी अशी साधीच रांगोळी असं छान वाटते मला तर, म्हणजे रोज काढण्यासाठी तर साधीच रांगोळी पाहिजे, पटकन होणारी. कारण की आपल्याला घाई असते सकाळी ना, त्यासाठी. अशी टिंब देऊन घ्यायचे 2-2. त्याला असे बोटाच्या साहाय्याने तुम्ही पेन असतो ना आपला, त्याच्याने पण ती डिझाईन करू शकता. असे मिडलला मी 3-3 टिंब देऊन घेते. बघू शकता तुम्ही. या रांगोळ्यांमध्ये पण मी टूल्सचा वापर नाही केलेला आहे जास्त, कमी टूल्समध्ये, म्हणजे काहीच नाही टूल्स वापरले जास्त. पिवळा
पिवळा कलर भरून घेतलाय, तुम्ही दुसरा पण भरू शकता. खूप सुंदर रांगोळ्या आहे, खूप म्हणजे कुणालाही जमतील. तुम्ही पण नक्की ट्राय करत जा मैत्रिणींनो रांगोळ्या. तुमच्या खूप कमेंट्स आल्या पाहिजे की हो आम्ही ट्राय केली असं तसं. म्हणजे मला असं अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही कमेंट्स कराव्या मला. रांगोळी रिलेटेड काही असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन, मला जेवढं नॉलेज आहे तेवढं. अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण तयार झाली बघा. तिसरी ही ज्या रांगोळी ही पण एक षटकोनाचाच वापर करून काढलेली आहे आपण. म्हणजे डिझाईन वेगळी केली आहे पण षटकोनच वापरला आहे. तुम्ही ते बघितलं का मैत्रिणी, अशी जर रेष वाकडी तिकडी झाली तर पट्टीच्या साहाय्याने आपण त्याला सरळ करू शकतो. टिंब काढून, आणि इथे थोडा कॅमेरा हल्ला होता माझ्याकडून, म्हणजे माझ्याकडून नव्हता हल्ला, माझ्या मुली ना तिथे बसलेल्या होत्या माझ्याजवळ रांगोळी काढताना, त्यांच्याकडून हल्ला होता. आता लहान मुलांना पण हाऊस वाटते ना असं काही नवीन करायला, आणि केलंही त्यांना पण आपण शिकवलं पाहिजे. आपली जी संस्कृती आहे, आपली जी कला आहे ती. त्या बसता कधी कधी माझ्याजवळ रांगोळी काढताना, मी त्यांना पण देत असते काढायला. एक दिवशी मी दाखवेल तुम्हाला बिहाइंड द सीन्स रांगोळी काढतानाचे. त्यांना जर काढू नाही दिली रडता मग त्या, मग अशी थोडीशी रांगोळी देते मी त्यांना काढायला. बघू शकता किती छान डिझाईन झाली बघा ती. आतून पण एक षटकोन काढून घेतलाय मी. नक्की रांगोळ्या ट्राय करा मैत्रिणी, खूप सुंदर रांगोळी. यामध्ये मी ना एक फूल काढलंय, तुम्ही तसं स्वस्तिक वगैरे पण काढू शकता किंवा ओम, आणि तुमच्याकडे अजून काही स्टेन्सिल असेल त्याचा वापर करून किंवा या पद्धतीने फूल पण काढू शकता. आणि बोटाच्या साहाय्याने त्याला अशी डिझाईन करून घ्यायची. छान वाटतं आहे ना हे असं फूल काढायला. आपला नेहमीचाच हळदी कुंकू कलर. आणि त्याला असं गोल करून घ्यायचं आहे. सुंदर वाटतं. तिन्ही पण रांगोळ्या खूप छान सोप्या आणि सुंदर आहे. तर मला अपेक्षा आहे तुम्ही काढणार या रांगोळ्या आणि मला कमेंटमध्ये सांगणार की हो दीदी ताई आम्ही काढल्यात रांगोळ्या. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, रांगोळ्या ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.